मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आता त्याची व्हॅल्यू 5-6 करोड तरी असेल. याचा एक भाव होतो ना बिलमध्ये होतं पहिल्या पावसावर लावलं आणि आता पाऊस गेल्यानंतर सगळी स्थिती वाढली गेली, सगळी पांढरी धूप झाली, सगळा वाटवा झाला. पावसामुळे आता काय होतं ना समजत नाही. हैराण झाले, पाऊस नाही गावाकडे 8 दिवस झाले पूर्ण. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. सध्या एवढं गरम होतं म्हणजे असं वाटतं की पावसाळा संपून पुन्हा उन्हाळा चालू झाला की एवढं गरम होतं आणि पाऊस अजिबात नाही आहे. म्हणजे आजूबाजूला थोडीशी हिरवळ आहे म्हणून पावसाळा वाटतो आहे, नाही तर अवस्था अशी आहे ना की अजिबात पाऊस नाही. म्हणजे आता 5-6 दिवस झाले पाऊसच पडलेला नाही आणि वातावरण पण एकदम असं नॉर्मली मे महिन्यात असं गरम गरम वातावरण झालं आहे. थोडीशी हिरवळ आहे म्हणून थोडासा असं पावसाळा वाटतो आहे, नाहीतर जशी अवस्था मे महिन्यात असते तशीच अवस्था आता सध्या आहे. आणि जर असंच पाऊस जर आला नाही काही दिवस तर शेतीची पूर्ण वाट लागणार आहे. तर आता मी मंगळवार असल्यामुळे जातो आहे तरळ्यामध्ये, त्या आपण तरळ्याच्या बाजारात जाऊया आणि बघूया ह्या मंगळवारचा बाजार विदाऊट पाऊस कसा काय भरला आहे तो. कारण पावसाळा नसल्यामुळे असं वाटतं की मे महिन्यातल्याच बाजारात जाणार आहोत की काय. तर आता आपण तरळ्यात जाऊया. आता गगनगिरीवर मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आता त्याची व्हॅल्यू 5-6 करोड तरी असेल. याचा एक भाव होतो ना बिलमध्ये होतं काम नेटमधून दिलास तरी चालेल. आम्हाला 5 हे बाप्या ते पाणी बॉटल घेताना ते पैसे दिले आणि वडापाव. आज बघा मंगळवार आहे आणि आकाशात ढग आहेत पण सगळे पांढरे ढग आहेत, पाऊस कुठेच दिसत नाही. आणि मंगळवारचा तरळ्याचा बाजार नेहमीप्रमाणे खाली भरलेला आहे बघा. तरळे टेप समोर बघतो, समोर बाजार मस्त भरला. आपण बाजारात जाऊया. टेपवर आता गाड्या कमी आहेत, अजून संध्याकाळची गडबड चालू आहे कारण संध्याकाळी 4 वाजलेत आणि इकडे मस्त बाजार भरलेला आहे. आता आपण खाली बाजारात जाऊया. आता अजिबात पाऊस नाही सकाळपासून, गेले 5-6 दिवस पाऊस गायब झालेला आहे. कुठेच पावसाचं नामोनिशाण नाही आणि शेतीची वाट लागणार त्याच्यामुळे. आता आपण खाली जाऊया बाजारात. आणि आता आपण आलो आहे तरळे बाजारात. असं वाटतं मे महिन्यातला बाजार भरला, पाऊस अजिबात नाही. काय रे काय हे पार्सल का समोसे? समोसे पार्सल चालले. आता तुमची शूटिंग येते वा. आता शूटिंग काय बोला काय बोलायचं काय पावसाचं वातावरण सगळं वाटवा झाला. पावसाळा सगळं शेतकऱ्यांनी सगळे मेले, सगळे पाऊस पाणी नाही. आता काय सर्व व्यापाराचे नुकसान. आता किती केला? शेती केलं होतं. काय केला तुम्ही? शेती केलं आमच्या कोंड्या परिसरात, म्हणजे 2 एकर शेती केलं आहे. मग काय पहिल्या पावसात येईल, पाऊस भरपूर येईल म्हणून पहिल्या पावसावर लावलं आणि आता पाऊस गेल्यानंतर सगळी स्थिती वाढली गेली, सगळी पांढरी धूप झाली, सगळा वाटवा झाला. पावसामुळे आता काय होतं ना समजत नाही. हैराण झाले, पाऊस नाही गावाकडे 8 दिवस झाले पूर्ण. तर आतमध्ये बघूया. नेहमीप्रमाणे बाजार भरलेला आहे. येते म्हणजे खटावकरांकडे थांबूया आज. खटावकर काय करतात बघूया. खटावकरांच्या दुकानात बघ, छत्र आहेत पण पाऊस नाही. ठीक आहे, आमचं दुकान नवीन घातलं.
लवकर यांच्याकडे गणपती सामान येईल. एवढे कशी प्रियवाले मशीन बघू नाही रे वा आता आपण नवीन घटोकरांच्या दुकानात आणि इकडे छत्र्यांचं ठीक आहे. ते किती 200 रुपये ना रे? 200 रुपये सेल आहे, सेल लागला. पण पाऊस नाही सध्या, पण छत्री घेऊन ठेवू शकता, लवकर येईल पाऊस. सध्या यांच्याकडे गर्दी आता. नीलम आंबे 100 रुपये किलो. 100ला सव्वा किलो ना.